लातूर पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न 42m चा घातांक तिसरा म्हणजे m क्यूब वजा 20 गुणिला m चा घातांक दुसरा भागिला 6m बरोबर किती. तर ऑप्शनवरनं तुम्हाला काहीतरी उत्तर काढायचं आहे. त्याआधी आपण जे काही उत्तर येऊ शकतं त्याच्या पॉसिबिलिटी चेक करूया. बघा 42 गणित कसं दिलेलं बघा 42m चा तिसरा घात वजा 20m चा दुसरा घात भागिला 6m. आता सगळ्यांमध्ये कॉमन काय गोष्ट आहे तर m जो आहे सगळ्यांमध्ये कॉमन आहे. तर सगळ्यांमधून जर मी सिंगल m जर बाहेर काढायचा प्रयत्न केला तर पहिले ह्याच्यातून जर m बाहेर काढला आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कॉमन काय आहे समसंख्या आहेत सगळ्या, म्हणजे याला 2ने सगळ्यांना भाग जातो, ह्याला 3ने भाग जातो, ह्याला 3ने भाग जातो, पण ह्याला 3ने भाग जात नाही. तर तुम्ही काय करा जे आहे पहिले आपण m कॉमन काढूया. m कॉमन काढला तर इथे किती राहील, ह्याच्यातून m जर कॉमन काढला तर 42m. आता ह्याचा m कॉमन काढला तर तिसरा घातचा एक घात निघून जाईल, म्हणजे इथे 3 वजा 1 म्हणजेच दुसरा घात येईल, वजा 20m चा दुसरा घात आहे ह्याच्यातून परत एक m चालला जाईल, म्हणजे 2 वजा 1 म्हणजे फक्त सिंगल m येईल, भागिला काय येणार आहे 6 गुणिला m. हा m कॅन्सल होईल. खाली किती राहिलेत बघा 42m चा वर्ग वजा 20m भागिला 6. आता सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे तर समसंख्या कॉमन आहे, म्हणजे 2 कॉमन आहे. तर ह्या सगळ्यांमधून 2 कॉमन काढूया. या सगळ्यांमधून जर 2 काढायला गेलो आपण तर इथे 2 कॉमन काढला आपण वरच्या इक्वेशनमध्ये, तर इथे राहतील किती 21m वर्ग वजा 10m. भागाकारामध्ये किती येणार आहे, भागाकारामध्ये येणार आहे 3 गुणिला 2, कारण की 2 कॉमन काढायचं आपल्याला. ह्याच्यामधून 6ला मी कसं लिहू शकतो 3 गुणिला 2. ह्याच्यामधनं 2 जर कॉमन काढले तर ह्याला किती 21 दुनी 42 आणि ह्या 2 गुणिला 10 म्हणजे 20 येतील. तर हा 2 कॅन्सल होईल. आता बघा किती राहिलेले आहे 21m वर्ग राहिलेला आहे. 21m वर्ग वजा 10m भागिला 3. हा ऑप्शन आहे का कुठे, कुठेच नाही आहे. 7m वर्ग आहे. तर आपण काय करू शकतो बघा, समजा a वजा b असं काहीतरी गणित आहे भागिला c आहे, तर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो की a भागिला c वजा b भागिला c. बघा मी परत एकदा सांगतोय, a वजा b भागिला c असेल तर काय करू शकतो याला, तर a वजा b वेगवेगळं घेऊ शकतो आणि भागिला c दोघांना वेगवेगळं घेऊ शकतो. तर याचाच अर्थ काय आहे की ह्याच्यावरनं आपण हे इक्वेशन करूया. तर 21m वर्ग भागिला 3 वजा 10m भागिला 3. बघा ह्याच इक्वेशनला, म्हणजे ह्या इक्वेशनला मी असं लिहिलं तर ह्या इक्वेशनला सेम मी कसं लिहू शकतो, असं लिहू शकतो. आता इथे काय आहे 7ने भाग जातो, 3 साती 21, 7m वर्ग वजा 10 भागिला 3m असं लिहू शकता. किंवा जे काही ऑप्शनमध्ये आहे बघा 7m वर्ग सगळ्यांमध्येच आहे, वजाचं चिन्ह ज्याच्यात नाही आहे, म्हणजे इथे प्लसचं चिन्ह आहे चौथ्याला, तर हा ऑप्शन कट करूया. 7m वर्ग सगळीकडे आहे, ज्याच्यामध्ये 7m वर्ग आहे तिन्हीमध्ये आहे. 14m आहे का, तर हे उत्तर येत नाही आहे. 10 वजा 3 भागिला m, आणि इकडे काय आहे दुसऱ्यामध्ये m दिलेला नाही आहे, म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे, कारण की तुम्हाला 1m तर कुठेतरी येणंच आहे. आणि हे कसं उत्तर लिहिलेलं आहे बघा 7m वर्ग वजा 10 छेदामध्ये 3 आणि यांच्या गुणीला m असं याचा अर्थ होतो. तर ह्याचं उत्तर हे किंवा हे किंवा हे किंवा हे या तिन्हीपैकी कोणतं तरी एक उत्तर असलं असतं, पण आपल्या ऑप्शनमध्ये हे उत्तर दिलेलं आहे, म्हणून आपण ह्यालाच उत्तर मारायचं आहे. ठीक आहे. जर कोणाला काही टेलिग्राम ग्रुप आहे आपला,
जर कोणाचे काही डाऊट्स असतील तर तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत डायरेक्ट ह्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता. आणि जे गरजवंत विद्यार्थी आहेत ज्यांच्यासाठी फुल चॅप्टर वाईज व्हिडिओचा कोर्स घेऊन आलेलो आहे मी, तो कोर्स फक्त 59 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तर हे कोणते कोणते व्हिडिओज आहेत, तर हा QR कोड स्कॅन करा त्याच्यासाठी. तर हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ते मेंबरशिपमधले कोणते कोणते व्हिडिओज आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि नक्कीच ह्या संधीचा फायदा घ्या. गरजवंत विद्यार्थ्यांनी नक्कीच आपल्या फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज जे फ्रीमध्ये अवेलेबल आहेत ते बघून घ्या. कशा प्रकारची क्वालिटी आहे ते नक्कीच तुम्हाला कळेल. धन्यवाद.